नमस्कार. बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरात आपण बऱ्याच लोकांना भेटत आलो आहोत. आज आपण अशा लोकांना भेटणार आहोत की सगळ्यांना बिग बजेट फिल्म पण छोट्या बजेटच्या फिल्म सुद्धा आज या चित्रपट क्षेत्राचा अंग आहे. जसं रेस मध्ये एखादा विनर होतो तेव्हा धावणारा एक रनर असावा लागतो, तसे छोट्या बजेटच्या फिल्म भरपूर झालेल्या आहेत आणि त्यातून मोठ्याही फिल्म केलेल्या आहेत. अशा फिल्म मधून आपली रंगभूषा साकारून वेगळं व्यक्तिमत्व असलेले आमचे विजय पंडित. नमस्कार. आज आपले खास पाहुणे आहेत. विजयजी, साधारण तुम्ही आतापर्यंत किती सिनेमे केलेत मराठी? मी 2003 पासून ते आतापर्यंत 55-60 झाले असतील. 55-60 फिल्म झाल्या. हो, हिंदी वगैरे त्यात समावेश? हिंदी पण. हिंदी कुठच्या केल्यात? हिंदी दहक केलं, खुद्रत केलं, त्यानंतर मग मातवे सलाम, अतिशय बरेच पिक्चर केले. मराठीत कुठच्या केल्या आता जस्ट मी आता एक स्मिता तांबेचं कुठला ते अडळ केला आता सध्या. अडळ. आणि त्याच्या आधी मराठीत केलेल्या सिनेमाची काय अंदाजी नाव थोडी पण? पहिला पिक्चर माझा होता ते आजीने ज्या हिरोने आपल्या आईचं नाव दिलं तो कुठला पिक्चर? ती फिल्म कोल्हाड्याचं पोट. माझा पहिला पिक्चर कोल्हाड्याचं पोट. त्यानंतर मग मी आपण जाऊया गोळे. पण मी काय म्हणतो आता सगळ्यात पहिलं की तुम्ही ह्या क्षेत्रात आलात कसे? घरचे कोणी होते का ओळखीने आलात किंवा कसे आलात? आवड होती काय? माझ्या बहिणीचा भाचा या फिल्ममध्ये एका आर्टिस्ट कडे पर्सनल काम करायचं. बरोबर. त्याच्या तोंडी त्याला जात राहिलो. मग तो नंतर तो मेकअप मध्ये घुसल्यामुळे मला त्याने तिथे बोलवलं त्याच्या मेकअप साठी. आणि त्याची मला आवड झाली आणि मला असं वाटतं की मी पण रंगभूषेचं काम करावं मेकअपचं. पहिली फिल्म कुठची केली म्हणजे एक पदार्पणात इंडिपेंडेंट फिल्म? पहिली पिक्चर माझं सोबती. ते कोण होते त्यामध्ये? निशा पळेकर, त्यानंतर म्हणजे आता कोपर, लिलिंग गवळी. तुम्हाला या सर्व मोठ्या लोकांबरोबर काम करतानाचा विशेष अनुभव एखाद्या लक्षात राहणारा किस्सा आहे का? तसे किस्से भरपूरच आहे, पण काय मी त्या जास्त लक्ष देता मी आपल्या कामावर जास्त लक्ष द्यायचो. प्रत्येक हाताला मोडी असतो. काम त्यापेक्षा नेहमी गोड बोलतात. नंतर एकदा काम झालं मग आपण जर किती बहुत प्रयत्न केला तरी ते आपल्या मोड असायचे, जास्त करायचे नाही. मग मी फक्त कामामध्ये काम पॅकअप झाल्यानंतर मी माझ्या रूमवर आणि ते आमच्या रूमवर असं असायचं. तुमची खास ट्युनिंग कुठच्या कलाकाराबरोबर जुळली की त्याच्यावर खूप काम करताना मजा आली? खूप जुळले. सिद्धार्थ जाधव. अरे वा. त्यावर कोणती फिल्म केली होती? मानसिक माती. त्यानंतर पिक्चर केलं ढोलकी एक मध्ये आलं होतं ना? ढोलकीला होतं ना? अजून एकदम पिक्चर केले मी. असं मानसिक माती म्हणजे आता पहिलं नाव होतं, बाबा नाव होतं, त्याचं नाव बदलून मानसिक माती केलं. बरोबर. ते इथे झालं नेवासा. बरोबर. मी काय म्हणतो आता तुम्हाला म्हणजे आता या सिनेमा लाईन सेटवर पळापळ करताना काय अनुभव आले की बघा त्या सेटिंग हे सगळा आवाज ऐकायला येतात त्याच्या धावपळीमध्ये कसं काय? एखाद्या फक्त आवाज द्यायचा माहितीये पण तिकडे काम त्या वेळेला निघून निघायचं नाही. आम्ही आपल्या कामात रेडी असायचो. पण काही वेळेला मग कॅमेराचा प्रॉब्लेम असायचे किंवा कलाकार मी येतो रे थांब रे किंवा रिटर्न हा प्रकार तिकडे असायचा. पण आमच्या चुका काढल्या जायच्या, पण कलाकारांनी जर चूक केली तर त्याची चूक तिकडे काढत नव्हती. असं काय घडलं सेटवर कधी? चुका कलाकारांच्या त्रास तुम्हाला झाला असा एखादा अनुभव? डिरेक्टर तुम्हाला डापरत बसला, अरे काय तुम्ही करता, आता तुम्ही कसं सांगणार? कधी कधी असं व्हायचं की कधी कधी अचानक कलाकाराला घाम सुटला आणि कधी कसा लांबून कळत नाही पण कॅमेरा माहीत पडतं घाम सुटला म्हणून. मग ते आता आम्हाला लांबून दिसत नसेल तर कॅमेरा माहीत पडला असेल तर आम्हाला बोलायचं कॅमेरा का घाम दिसत नाही का तुला, घाम निघाला बघ. जेव्हा ते सांगणार आम्हाला माहीत पडला की बाबा घाम निघाला, आम्ही जाऊन कॅचअप करायचं त्यावेळेला. धावपळ होते. किंवा आता सध्या काय काय चालू तुमच्या प्रोजेक्ट मध्ये करताय? सध्या तर वेब सिरीज करतोय. बरोबर. कारण लॉकडाऊन नंतर अवस्था भरपूर गंभीर झाली, कामच बंद झाले. म्हणजे मग कसं काय दिवस काढले कोरोनामध्ये? आता अगोदर असे होते की माझ्या हाताला मुलं असायची कामाला. आता मला कोण बोलवतो त्याची वाढ होत असतो, अशी अवस्था झाली. खूप म्हणजे खरं सांगायचं ना, मधल्या कोरोना नंतर ह्या ज्या सिनेमातल्या सगळ्यात जास्त लोकांची अवस्था वाईट झालेली की म्हणजे आता जसं आता यांनी सांगितलं कोण एक काळ होता त्यांच्याकडे 8-10 असिस्टंट असायचे आणि अजूनही आहे. अजून आपल्या करता माझ्याकडे दादा काय ते काम असेल मला बोलवलं, काम मिळालं मी त्यांना बोलवतो नाही असं नाही. माझ्या ग्रुप आहे तोच आहे, पण काम माझा इंडिपेंडंट काम मिळालं तर मी त्यांना बोलवून घेतो. नाही तर कधी बसत मला कोणी बोलवलं दादा फ्री का तुम्ही याल का? तसं एक्झाम्पल आम्ही मध्ये पिक्चर केलं राजेशीचा 2 डान्सचा मॉडेल बिडे होता, मेकअप लागायचे मला बोलून घ्यायचे, जायचं मेकअप साठी. आपल्या शेवटी कामच आहे ना. बट तुम्ही आता इंडस्ट्रीमध्ये समजा मेकअप डिपार्टमेंट मध्ये येणारी नवीन मुलं किंवा मुली त्यांना काय सल्ला द्याल?
काय करायला पाहिजे? सध्याच जगणं बाबू कठीण आहे. आता पहिल्या न मागच्या मॅच आता मागून पण मिळत नाही एवढं सांगायचं. हो ना. तर हे होते आपले विजय पंडित. त्यांनी खूप म्हणजे खस्ता खाल्ल्यात सगळे सांगायचं तर. खूप म्हणजे गरीबातल्या गरीबा निर्मात्यांना माझ्याही सिनेमातून किंवा इतर आणि लोकांच्या त्यांच्या बजेट पण काम करायचं होतं. थोडंसं असं असेल की कलाकारांना बजेट आहे त्या द्यायचं, पण आमचं बजेट ते कधी पूर्ण करायचेच नाही. अरे 6 आहेत ना 4 मध्ये करे मी आम्हाला असं पकडून सांगायचे. जर आम्ही जर नाही केलं तर दुसरा कोण मेकअप असायचा तो त्या बजेटमध्ये काम करायला तयार व्हायचा. ती कॉम्पिटिशन आहे त्यामुळे आता काय करणार. तर विजय पंडितजी धन्यवाद, तुम्ही आलात, आपलं मनोगत शेअर केलं. थँक्यू. आम्ही बाबा टॉकीजच्या वतीने आपले आभारी आहे. धन्यवाद.